सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. एनर्जीचा क्लास जेव्हा तुम्ही तुमच्या घरी एक थ्रॉट क्रिएट केला की मला रेकीपर्यंत पोहोचायचंय आणि मी इथे थ्रॉट क्रिएट केला की ज्यांना रेकी शिकायचे त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवा. एका विचाराने आपण कनेक्ट झालो ना, मग एनर्जी आहे ना, मग तुम्हाला माझ्यासोबत कनेक्ट होण्यासाठी व्हिडिओ ऑन करणं आवश्यक आहे. म्हणून प्लीज सर्वजण व्हिडिओ ऑन करा. रिक्वेस्ट करते सर्वांना व्हिडिओ ऑन करा. ठीक आहे. रेकी कधी ऐकलं का कुणी? रेकी शब्द ऐकला का कोणी? एक जर ऐकलं, हा ममता मॅडम तुम्ही ऐकलं का? अनम्यूट करून बोलू शकता. क्लास झाले का मॅडम तुमचे? नाही, क्लास नाही झाले मॅडम. अच्छा असं फ्री वेबिनार केलाय. अच्छा. रेकी हा जापानी वर्ड आहे. आपल्या इथे भारतामध्ये रेकीला स्पर्श चिकित्सा म्हणतात. स्पर्शाच्या माध्यमातून कुठल्याही वस्तूचा साधनचा यूज न करता हाताच्या माध्यमातून स्पर्श करून तुम्ही स्वतःला आणि इतराला हील करू शकता. तुमच्या लाईफमध्ये असलेले प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही हील करू शकता. नात्यांमध्ये प्रेमाची कमी, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स कमी झाला असेल, कदाचित शरीरामध्ये आरोग्याची कमी असेल, प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो रेकीमधून. फक्त इम्पॉर्टंट आहे तुमचा ट्रस्ट. जिथं ट्रस्ट नाही तिथं रिझल्ट येत नाही. ठीक आहे. आता मी समोर तुम्हाला समजूनच सांगते, कारण आपले शब्द आपल्यावर तथास्तु कसे होतात ते समजून सांगते. ठीक आहे. आजचं सेशन फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये सकारात्मकतेचं परिवर्तन घडून आणायचं आहे. मग आता तयार असाल तर व्हिडिओ ऑन करा. चला आता एक प्रॅक्टिकल घेते मी, छोटस नाही, तुमचाच अनुभव तुम्हाला सांगते. मला कॉलवर खूप लोकांनी काही, मॅडम फ्रीचा क्लास आहे ना, मॅडम फ्रीचा क्लास आहे ना, तर फ्रीचं महत्व समजून सांगते तुम्हाला मी. चला एक श्वास घ्या, एक डीप ब्रिदिंग घ्या. घ्या, प्रॅक्टिकल करणार नाही तर रिझल्ट येणार नाही. एक डीप ब्रिदिंग घ्या आणि ब्रिद आउट करा. पुन्हा एक डीप ब्रिदिंग घ्या आणि ब्रिद आउट करा. संपलं. बघा आता, आता तुम्ही घेतलेला श्वास आणि याला लागलेला वेळ मला परत करा. कोण कोण करू शकते? करू शकता का ममता मॅडम? दीक्षा मॅडम करू शकता का? मग खूप लोकांनी मॅडम फ्रीची क्लास आहे ना, मॅडम फ्रीची क्लास आहे ना. क्लास फ्रीचीच आहे, पण इथून तुम्ही मला 5 दिवस जे 5 तास देणार आहे, विचार करा त्या 5 तासाची व्हॅल्यू किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मला घेतलेला श्वास, त्याला लागलेला वेळ परत करू शकत नाही, म्हणजे तुम्ही तुमचा किती महत्वाचा वेळ मला देत आहे. 5 दिवसामध्ये 5 तास आहे वेळ महत्वाचा. मग क्लास फ्रीचा आहे का? क्लास फ्रीचा नाहीये. त्या क्लासला तुमची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे कधीही विसरायचं नाही. आपलं असणं खूप महत्वाचं असते. मग तुम्हाला माहितीये, सकाळी जेवण केलं आणि संध्याकाळी कुठं जावं लागते, तर ते बी नशिबाचा खेळ आहे. आहे ना. कारण एक श्वास घेतला तर एका श्वासानं आयुष्य मागे पडते, हे सगळ्यांना माहित आहे. इथे लावलेला 1 रुपयाचा टिकाव सुद्धा आपण नेत नाही. तुम्ही मी कोणीही नेत नाही, तरी घमंड आपल्याजवळ दुनियाभरचं आहे. ठीक आहे. म्हणून ते ठेवायचं नाही. आज 5 दिवसात मी तुम्हाला ते शिकवणार आहे. ऍक्च्युली जगाचं कसं आहे आणि विचार कसं करायचं आहे. रेकी विथ इंटेन्शन. रेकी इंटेन्शनवर वर्क करते. आता तुम्ही त्या रेकीसोबत जर तुम्ही नकारात्मक भाव जोडाल तर तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट तसा येईल, आणि त्या रेकीसोबत तुम्ही पॉझिटिव्हिटी सोबत तुम्ही त्या रेकीला तुमच्या जीवनात आणाल तर तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट सुद्धा तसाच पॉझिटिव्हिटीचा येणार आहे. मग चॉईस तुमची. ठीक आहे. आपण जगतो कशासाठी माहिती आहे? आजपर्यंत आपल्याला काय आवश्यक आहे माहिती आहे? सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य सगळ्यांना पाहिजे, कारण लवकर कोणालाच जायचं नाही. ठीक आहे. काही 5 गोष्टीसाठी पण आपण आपल्या आयुष्यात माहितीये कशाची पेरणी करतो? सगळ्यात जवळ आहे, सगळ्यात जवळ आहे तणाव, चिंता, डिप्रेशन, क्रोध, द्वेष आहे ना, भरभरून ठेवलंय. बॅग भरून ठेवलंय. त्याला पैसे सुद्धा लागत नाही बॅग आणायला, तरी आपण भरून ठेवलेले आहे आपल्याजवळ. ठेवलंय. मग आपल्याला काय असं आवश्यक आहे त्या गोष्टीकडे फोकस द्या ना. कशाला तणाव, चिंता, डिप्रेशनकडे लक्ष द्यायचं आहे? आयुष्यात पाहिजे सुख, शांती पाहिजे ना, मग त्याच गोष्टीकडे लक्ष द्या. भरभरून पैसा पाहिजे ना, मग पैशाला अट्रॅक्ट करायचं, पैशाला मागायचं. कशाला म्हणायचं माझ्याजवळ पैसा नाहीये? चांगले नातेसंबंध पाहिजे ना, मग म्हणा ना समोरचा व्यक्ती मला प्रेम करत आहे, तो मला प्रेम करत नाही. आपलं सेंटेन्स कसं असते? तो मला प्रेम करत नाही. मेरी ही जिंदगी में कितना गम, आपण ते पाळून ठेवलेलं एक सेंटेन्स. तिकडे गम एवढंच असेल तरी चालते. तुमच्या समोर तुमच्यापेक्षा जास्त भरभरून दुःखावाला जरी भरला ना, तरी तुम्हाला वाटते की माझ्याच जीवनात भरपूर दुःख आहे, कारण तिथे सेट करून ठेवलंय ना आपण. आजचा क्लास आपला रेकी विथ माइंड पॉवर.
रेकी विथ माइंड पॉवर. उद्यापासून मी प्रॉपर रेकी चालू करेन. आता माइंड पॉवर का बरं? तुम्ही त्या रेकी सोबत कुठलेही विचार जुळायचे हेच जर कळलं नाही तर मग रेकी रिझल्ट तोच देईन ना तुमच्या लाईफमध्ये. मग तुम्ही म्हणा मॅडम मी रेकीचा क्लास केला पण रिझल्ट माझा निगेटिव्ह का बरं? पण त्या रेकी सोबत तुम्हाला कुठलं इंटेन्शन जोडायचं आहे हे जर एकदा कळलं तर मग रिझल्ट बी तसाच येईल ना आयुष्यामध्ये. म्हणून रेकी विथ इंटेन्शन. आजपासून पॉझिटिव्हिटीला भरभरून तुमच्या आयुष्यात हे द्या, भरभरून जागा द्या. आता बघा, आपल्या देशामध्ये शेतकरी हा आपला मोटिवेशनल राहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा ना आम्हाला काही शेतात काम करायला जायला लावाल का? शेतात काम करायला जायची गरज नाही, आपण शेतकऱ्याचीच मुलं आहे. पण आपलेच वडील आपले मोटिवेशनल कसे ते मी समजून सांगते तुम्हाला. आपण 1000 डिग्र्या जरी घेतल्या ना तरी जीवन जगण्याचं तंत्र शेतकऱ्याजवळ शिकता येते. आता ते कसं सांगते, शेतकरी बघा पेरणीचा वेळ येतो त्या शेतकऱ्याजवळ बी आणण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. तरी शेतकरी टेन्शन मध्ये दिसला का? असतो टेन्शन मध्ये, पण आपण जेवढं बेडवर झोपून टेन्शन घेतो तेवढं नाही घेत. ठीक आहे, जे आपण तणाव चिंता डिप्रेशन मध्ये जातो तेवढं शेतकऱ्याला बघितलं का कधी डिप्रेशन मध्ये आहे म्हणून? कारण तो निसर्गासोबत जोडलेला आहे आणि निसर्गासोबत जोडलेला व्यक्ती कधीही डिप्रेशन मध्ये जात नाही. आपल्याला पाहिजे एसीची हवा, फोमचा गद्दा, थंडी थंडी हवा, दरवाजा बंद, एकटी असली तरी चालते, कोणी नाही बोललं तरी चालते, तिकडे डिप्रेशन आलं तरी चालते, हे मी ऍक्सेप्ट करेन. मग शेतकऱ्यासारखं जीवन जगायला पाहिजे की नाही पाहिजे? शेतकरी आपला मोटिवेशनल आहे की नाही? ते जाऊ द्या. सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट सांगते, शेतकऱ्याला जर गहू पिकाचं पेरायचं असेल तर तो शेतकरी गहूच नेतो. चना पेरायचा असेल तर तो शेतकरी चनाच नेतो. आणि कदाचितच त्या पिकाच्या आजूबाजूने आलेलं तण तो शेतकरी घरी नेतो का? ममता मॅडम नेतो का? कारण नाही नाही. तिथेच उत्तर भेटलं त्या शेतकऱ्याला, जर मी हे तण घरी नेलं तर माझ्या पिकाला भाव कमी मिळेल. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे. पाहिजे काय आपल्याला? सुख समाधान शांती आरोग्य धन ऐश्वर्य दीर्घायुष्य. आपण चिंता तणाव डिप्रेशन भरभरून ठेवलाय. मग त्या गवताप्रमाणे काढून पिकायचं ना, त्याला जागा कशाला द्यायची? तो शेतकरी आपल्यापेक्षा कमी शिकलेला शेतकरी जर हे करू शकते तर आपण तर एज्युकेटेड आहे, आपण या गोष्टी करू नाही शकत का? सहज एक विचार क्रिएट करायचा आहे, बाकी काहीच नाही. दुःख चिंता तणाव काहीच नाही. एक ट्रिगर तुम्ही इथं भरलेला ट्रिगर आहे, तो फक्त तुम्हाला काढायचा आहे. कसं काढायचं ते मी सांगते, समोरची प्रोसेस तुम्हाला. ठीक आहे, मग आजपासून तुमचा फोकस कुठं असला पाहिजे? पिकावर की तणावर? पिकावर ना, नक्कीच ना. मग बघा भरभरून आयुष्य कसं, चेहऱ्यावर ही नॅचरल जी स्माईल येते ना, कोणी काही म्हणे काही फरक पडत नाही. ती रेकीतूनच येते. हा, कुठे जायची गरज नसते. पॉझिटिव्हिटी. हो बिलकुल मॅडम. ठीक आहे, आपण माहितीये काय करतो आपल्या आयुष्यात? आपल्या इनी जर आपल्याला अॅनिव्हर्सरी विश नाही केली तर दुनियाभरचं टेन्शन घेऊन बसतो आपण घरी. बसता का? कोण कोण घेऊन बसता सांगा? आपल्याला घरचीच कामं असते. ठीक आहे, आपली घरची कामं करून आपण घरी बसतो, पण बाहेर जाणारा व्यक्ती तो त्याला बायकोचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, बाहेर ऑफिसमध्ये कितीतरी लोकांचा ताण तणाव डिप्रेशन ते सहन करतो, ती गोष्ट वेगळीच असते. आणि एक दिवस हसबंड आपले अॅनिव्हर्सरीची डेट विसरले म्हणून आपण दुःखी होऊन बसतो. पण आपण हा विचार करतो का त्या एका दिवशी कितीतरी आठवणी गोळा करता आल्या असते तुम्हाला, कितीतरी फोटो व्हिडिओ बनवता आले असते आणि वर्षानुवर्ष तुम्ही बघत गेले असते ते व्हिडिओ आणि फोटो, पण आपण नाराज होऊन बसतो. सांगा बरं, एक डिसिजननी किती सारा आनंद विकत घेता आला असता. पण आपण असं करतो का? आजपासून करायचं नाही, विसरायचं नाही. कसं आहे ना, मन वाचता येत नाही, त्याला समजून घ्यायचं असते. वाचता आलं असतं तर तुम्ही माझ्यासमोर राहिले असते का? आनंदी राहिले असते ना घरी? तुम्ही माझ्यासमोर राहिल्याच नसतं. मन वाचताच येत नाही कधी, त्याला वाचण्याचा प्रयत्न करायचाच नाही कधी आयुष्यात. फक्त समजून घ्यायचं. जसं आपल्याला अपेक्षा असते समोरच्यानी समजून घ्यायचं, तसंच आपण बी दुसऱ्याला समजून घ्यायचा, आपला अधिकार आहे. हा बरं, आपल्यालाच का बरं गिफ्ट द्यावं आपल्या हसबंडनी? आपण का नाही द्यायचं सांगा? का बरं नाही द्यायचं? आपला अधिकार नाहीये? ब्रह्मांडाचा रोल आहे, जिथं देता येत नाही तिथं घेता येत नाही. कारण एक गव्हाचा पीक जर एकच गहू पेरतो ना आपण, किती सारं येतं आपल्याला? मल्टिपल होऊन देतो तो ब्रह्मांड, देतो ना. एका गव्हाच्या ऐवजी तो उधार पण ठेवत नाही. मग तुम्ही एवढं द्या अन्न तर तो तुम्हाला एवढं देतो. देऊन तर बघा, देण्याची भावना तर ठेवा, थोडा ग्रॅटिट्यूड तर ठेवा. मग बघा कसं भरभरून भेटते. मग कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला टेन्शनच राहणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, चला आज तुम्हाला पुन्हा एक श्वास घ्या, अजून नवीन काहीतरी सांगते. चला घ्या.
मी एकटीच बोलून तर तुम्हाला करमणार नाही. असं समजा पुन्हा एकदा आपली प्रायमरी स्कूल आहे. तेच भांडे, तेच कपडे, त्याच्यापेक्षा बी वेगळं जीवन आहे. जगाचं ते स्वतःसाठी. ठीक आहे, इथं जगून घ्या माझ्यासोबत 5 दिवस. त्यानंतरचं तुमचं डिसिजन. चला, घेतला एक श्वास आणि एक श्वास सोडा. पुन्हा एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. चला, तुम्ही या शरीराची मालिक आहे का? श्वास घेता आला म्हणजे मालिक तर असायला पाहिजे. आहे का? चला, मी म्हणते म्हणून 1 मिनिटासाठी तुमच्या हृदयाला स्टॉप द्या. 1 मिनिट बी नाही, सेकंदासाठी द्या काहीतरी. थांबवता का 1 मिनिटसाठी हृदयाला? थांबू शकता? नाही, तुम्ही या शरीराची मालिक आहे का? नाही. ज्या ईश्वराने तुम्हाला भरभरून इतकं सुंदर शरीर दिलं, इतके सुंदर डोळे दिले, त्यांनी जग बघू शकता. कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ डोळे असून ते जग नाही बघू शकत. इतके सुंदर कान दिले की एवढी सुंदर पक्ष्यांचा आवाज ऐकतोय, त्यांना आपण व्हॅल्यू देत नाही सकाळी, पण त्या सुंदर आवाजाने आपलं मन प्रसन्न होऊन जाते. तरी 2 हात आहे, त्या हाताने तुम्ही काम करू शकता. 2 पाय आहे, आजपर्यंत तुमचं कितीतरी वजन पेललं त्या पायाने. एकदा तरी तुमच्या शरीरासाठी धन्यवाद केलं का? आपण म्हणतो तू मला काय दिलं, त्या ईश्वराने त्या अंबानीला जास्त दिलं, तुमच्या रिश्तेदाराला जास्त दिलं आणि फक्त तुम्हाला सोडलं, असं वाटते का? की तुमच्यामध्ये कमी होती त्याला थँक्यू म्हणण्याची? सांगा सांगा, तुम्ही बोलत चला, म्हणजे अनम्यूट करा, बोला, म्हणजे मला बरं वाटेल. कधी प्रायमरी शाळेमध्ये खूप हल्ला होते आणि खूप मजा येते. आता ते दिवस आठवले की आनंद होतो ना, लगेच चेहऱ्यावर स्माइल क्रिएट होते. फक्त प्रायमरी स्कूलमध्ये मी जर म्हटलं डोळे बंद करून चला तिकडे, तर लगेच चेहऱ्यावर स्माइल क्रिएट होईल. ते पण मेडिटेशन घेते मी. आता व्हिडिओ ऑफ करणाऱ्या लोकांना रिझल्ट येणार नाही. व्हिडिओ ऑफ म्हणजे एनर्जी सोबत कनेक्ट होणार नाही. आता बघा, एक तर तुम्ही माझ्या नात्यात सुद्धा लागत नाही, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. आता तुम्ही व्हिडिओ जर ऑफ करून बसले म्हटल्यावर मी तुम्हाला कसं शिकवायचं? म्हणून व्हिडिओ ऑन करा सगळेजण. व्हिडिओ ऑफ केल्याने काहीच होत नाही. ज्या उद्देशाने तुम्ही जुळले आहे ना रेकी सोबत, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी तरी व्हिडिओ ऑन करा. आणि तुमच्या त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी रेकीच वर्क करणार आहे. कारण हजारो ऍड लागतात, 10,000 ऍड लागते एका दिवशी फेसबुकवर रेकीची. ऍड अशीच नाही लागत, लोकांचा रिझल्ट बोलतो. माझा रिझल्ट बोलत आहे. हा जो माझ्या फेसवर दिसत आहे ना, हा माझा रिझल्ट आहे. 5 वर्षा पहिले मी तुमच्या समोर होती, कुणाचा तरी क्लास करत होती. आज मी लोकांना त्या दुःखातून बाहेर काढते. एवढी पॉवर रेकीमध्ये आहे. एक सेंटेन्स खूप फेमस आहे रेकीचं, रेकीला मागता मागता थकान, रेकी देता देता थकत नाही. 100% शुअर आणि प्युअर सेंटेन्स आहे. एकदा फक्त तुमचा विश्वास घेऊन बसायचा आहे त्या रेकीसोबत. खरंच ती तुम्ही मागता मागता थकान, ती देता देता थकणार नाही. एवढं काही ती रेकी तुम्हाला देईन आणि कुठल्याही वस्तूचा यूज करायचा नाही. अच्छा, रेकी, आता मी रेकी विषयी सांगते. आपण 5 दिवस काय शिकणार आहे, ठीक आहे? रेकी, तुम्ही औरा माहितीये सगळ्यांना? औरा माहितीये का? नाही माहिती तर आपण 5 दिवसामध्ये शिकणार आहे. आपले 7 चक्र आणि औरा मागे जे लागलेले दिसत आहे तुम्हाला, हे आपले 7 चक्र. याच्यामध्येच आपलं सगळं सुख, समाधान, शांती, आरोग्य याच्यामध्येच लपलेलं आहे. त्याला हे मेडिटेशन करून ते बाहेर काढावं लागते, ठीक आहे? हे जर चक्र ज्याला समजले त्यांनी आपलं आयुष्य बदललं म्हणून समजून जायचं. औरा असतो आपला औरा आणि इतराचा औरा कसा पाहायचा ते पाहायला शिकवणार आहे मी. त्यात एक प्रॅक्टिकल सुद्धा होणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि इतराला कसं हील करू शकणार आहे, ते सुद्धा, तुमचं कुठलंही पेन कसं रिमूव्ह करणार आहे तुम्ही, या रेकीच्या माध्यमातून आपण इथे शिकणार आहे. एक पॉवरफुल मनी मंत्र देणार आहे मी माझ्याकडून गिफ्ट. त्यानंतर मी एक काही झिबू सिम्बॉल देणार आहे. एंजल माहितीये का तुम्हाला? एंजेलिक झिबू सिम्बॉल देणार आहे. वर्क खूप करतात ते सिम्बॉल, ठीक आहे? तुमच्यासाठी नवीन शब्द असेल बहुतेक, पण असे काहीतरी सिम्बॉल येतात. त्या सिम्बॉलने खूप सुंदर रिझल्ट येतो आपल्याला आयुष्यामध्ये. बरं, रेकीमध्ये ना 4 मेन सिम्बॉल असतात. आता रेकी लेवल 1 मध्ये ते सिम्बॉल अटून करून देत नाही, फक्त शक्तिपात होतो. आणि याच्यामध्ये पुन्हा शक्तिपात होतो. शक्तिपाताचे प्रश्न लोक मला खूप 5 दिवस विचारतात. पुन्हा एकदा समजून घ्या शक्तिपात काय असतो. शक्तिपात 100% ऊर्जांचा शक्तिपात असतो रेकीमध्ये. रेकी लेवल 1 मध्ये 10% असतो, सेकंड मध्ये 40% आणि मास्टर मध्ये 100%. आता इथे जेव्हा तुमचा इथे शक्तिपात होईल तेव्हाच तुम्हाला रेकीचं महत्व कळेल.
ठीक आहे. मग तुम्ही जर शक्तिपात केलाच नाही, खूप लोक करतच नाही आणि आम्हाला रेकी समजली नाही म्हणते, मग रेकी समजासाठी तुम्हाला शक्तिपात बी तर करावं लागेल ना. 10 वेळा सांगणं की कुठलाही काला जादू, कुठलीही नकारात्मक ऊर्जा, कुठलंही याच्यामध्ये वाईट होत नाही रेकीमध्ये. रेकीमध्ये फक्त आणि फक्त चांगलं होते. जर भारत सोडला तर अदर देशामध्ये रेकीला अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून यूज केली जाते, ते बी हॉस्पिटलमध्ये. मग सांगा, आपल्या इथल्यापेक्षा ते लोक खूप हुशार आहे, मग ते लोक यूज करेल का रेकीला हॉस्पिटलमध्ये? ते बी पेशंटवर त्या थेरपीला यूज करेल का? नाही ना. पण आपल्या इथे थोडीशी मानसिकता बनली आहे, पण आपल्या इथे पण चालू आहे ते ISO संस्थेचं ते चालू आहे केस. आपल्या इथे पण काही वर्षांनी जर तुम्ही रेकी शिकले तर तुम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन रेकी देऊ शकणार आहे. 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालाय, बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे रेकीमध्ये. माझी जी गुरु मैत्रीण आहे ती रेकी शिकली, तिचं स्पेशल चाइल्ड होतं. काहीच कळत नव्हतं, फिमेल आहे म्हणून सांगते सगळ्या. त्यांची मुलगी जेव्हा मग थोडी बॅचलर एज मध्ये आली, तिला पिरियड्स आले, तर त्या मॅडमला सुरुवातीला त्यांनी खूप केलं, मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मी समोर जर मी नाही राहिली तर हिचं कोण करेल बाबा. तर त्या मॅडमनी रेकीवर थोडा स्टडी केला आणि तिला हिलिंग केलं. ती मुलगी स्वतःची कामं स्वतः करायला लागली. एवढी पॉवर रेकीमध्ये. बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे, खूप खूप छोट्या छोट्या आहे. फक्त तुमचा विश्वास घेऊन बसा. तुम्ही ज्याही उद्देशाने रेकी सोबत जोडले असाल ना, तो उद्देश तर पूर्ण होईलच होईल, पण बाकी अदर लाईफ मध्ये जे बी तुमचं बाकी आहे ना, ते पण पूर्ण होईल. माझ्यासोबत माझी एक स्टुडंट, बाकीच्या भरपूर आहे, एकच टिफिन होता त्यांच्या जवळ आणि खूप दुखी होते. फीस पण भरायचे पैसे नव्हते त्यांच्याजवळ, पण थोडे 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 करून दिले त्यांनी मला. एका टिफिनचे आज 25 टिफिन आहे त्यांच्याजवळ. एवढी पॉवर रेकीमध्ये. एका बाईने तिचे त्या मॅडमचे ना सोन्याचे भांडे घेतले होते, ते देऊन नाही राहिल्या होत्या, ते सोन्याचे भांडे सुद्धा दिले. त्यांनी मला व्हिडिओ बनवून शेअर केला स्वतःच्या खुशीने की मला एवढा सुंदर रिझल्ट आला. असे भरपूर उदाहरण आहे. ठीक आहे, चला लक्की ड्रॉ आहे माझ्याजवळ, कोणाला पाहिजे? पाहिजे? हा, बॉबी. चला मला लकी मला लकी ड्रॉ देऊ का? 5 करोडची ऑफर आहे. 5 करोड पाहिजे का? मी घेत होती, पण मी म्हटलं मला हे बेस्ट वाटलं म्हणून म्हटलं हेच करते मी. 5 करोड काही मी घेतलेले, पण तुम्हाला लागत असेल तर सांगा. अशी एक व्यक्ती आहे ती देऊ शकते तुम्हाला 5 करोड. बोला लवकर हो म्हणा, लगेच बघा नंबर लागेल इथं. 1 2 3 4 5 असा नंबर लागत नाही. जो लवकर म्हणेल त्यालाच देईन मी. बॉबी मॅडमला देते 5 करोड. चला बॉबी मॅडम रेडी आहे? काय करणार आहे 5 करोड मध्ये सांगून द्या पहिले. आम्हालाही थोडस जेलेसी फील होऊ द्या, थोडस 5 करोड मध्ये नेमकं करणार काय आहे? काय करणार आहे? काही नाही मॅम, पहिले तर थोडस लोन कमी करील तर पॅरेंट्सचं थोडस. लोन कोणावर आहे, तुमच्यावर बाकी तर की? नंतर बघू. आता 5 करोड पप्पांवर आहे थोडासा. अच्छा अच्छा. आता सांगू तुम्हाला 5 करोड कसे मिळणार आहे? अजून पाहिजे कुणाला? हा मॅडम, तुमचं नावच नाही माहिती. मोटोरोला म्हणून आहे. अनम्यूट करा, अनम्यूट करा. 5 करोड पाहिजे मॅडम? योगिता वड. अच्छा, 5 करोड पाहिजे? हो म्हणा ना. हो हो. चला 5 करोड देते. आता ते 5 करोड देण्यासाठी एक डॉक्टर आहे, त्याला तुमचे 2 डोळे पाहिजे, 1 किडनी पाहिजे, 2 हात पाहिजे, 2 पाय पाहिजे. द्या, आत्ता देते 5 करोड. पाहिजे का? पाहिजे का? आता बोला. नाही ना. पैशासोबत शरीराची तुलना करूच शकत नाही आपण. केली का तुम्ही? 5 करोड का अख्खा 50 करोड का 100 करोड जरी देईन ना, तरी आपण आपल्या शरीरासोबत पैशाची तुलना करूच शकत नाही. मग ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता, त्या ईश्वरानं तुम्हाला खूप सुंदर जीवन दिलेलं आहे. आई वडील दिले, भाऊ बहीण दिलेले आहे, 2 पाय दिले, 2 हात दिले, नाक दिले, इतकं सुंदर शरीर दिलंय, निरोगी शरीर आहे, भरभरून स्वतः डोक्यावर छत आहे. अजून काय पाहिजे? मग तर तुम्ही दुनियेत सगळ्यात भाग्यशाली तुम्हीच बनले माझ्यापेक्षा. आहे? मानता का स्वतःला भाग्यशाली? सांगा. तुमच्यावर आहे, तुमचं मानणं नाही मानणं. मी जर म्हटलं तुम्हाला तुम्ही भाग्यशाली आहे, तर माझ्यावर एनर्जी येईन ती तुमची. तुम्हाला स्वतः एनर्जी क्रिएट करायची आहे. मग चला ठेवा छातीवर हात, म्हणा, सांगा त्या ब्रह्मांडाला, त्या ईश्वराला सांगा. ज्या ईश्वराला मानताना त्याला सांगा तुम्ही आज की मी खूप भाग्यशाली आहे. या ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती मीच आहे. फक्त मी आहे. फक्त स्वतःसाठी बोलायचं आहे. फक्त मी आहे. या ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती मीच आहे. तेव्हा तो एनर्जीचा फ्लो जेव्हा असा होतो ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये गोष्टी अट्रॅक्ट होतात. आपल्याला मागताच येत नाही. आपल्याला मागता येते दुःख, चिंता, डिप्रेशन.
भांडे झाले, कपडे झाले, कामच कोणते? बेडवर लेटलं का मेरी जिंदगी में कितना गम. मग हे कोण म्हणन? मग याच्याऐवजी मागा ना तुम्हाला जे पाहिजे ते. भरपूर पाहिजे आपल्याला, स्वतःचं घर पाहिजे, आपलं स्वतःच पाहिजे ना, सगळ्यांची इच्छा आहे. स्वतःचं घर पाहिजे, स्वतः कमावले पाहिजे, मागा ना त्याला, देते ना, तो बसला आहे ना तथास्तु म्हणाला. आपले शब्द आपल्यावर तथास्तु होतात. आता अफर्मेशन माहितीये का तुम्हाला? थांबा मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करून दाखवते. नागपंचमीच्या दिवशी भरपूर लोकांचा रिस्पॉन्स आहे. थँक्यू सगळ्यांचं. बघा, याच्यावरून अफर्मेशन कसे वर्क करते. अफर्मेशन म्हणजे काय नेमकं ते सांगते मी तुम्हाला. तुम्ही जो विचार करता आणि त्या विचाराच्या माध्यमातून तुमच्या लाईफमध्ये त्या विचाराचा जो रिझल्ट येते ना, ते तुमचे अफर्मेशन. आता तुम्ही तुमच्यासाठी काय विचार करता आणि त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे, तुमच्या जीवनावर कसा परिणाम झालेला आहे त्या विचारांचा, तो तुम्ही तुमचा अनुभव घेऊन घ्या. त्याला अफर्मेशन म्हटलं जाते. ठीक आहे. मसारू इमोटो यांनी तांदळावर प्रयोग केला. हे आहे मसारू इमोटो. हे एक जापानचे सायंटिस्ट आहे. यांनी सगळ्यात पहिले यांनी काय केलं, अफर्मेशन आपल्या जीवनावर कसे वर्क करतात ते समजून सांगितलं. तेव्हा त्यांनी एक निगेटिव्ह व्यक्ती घेतला आणि एक पॉझिटिव्ह विचारांचा व्यक्ती घेतला आणि 2 ग्लासमध्ये पाणी घेतलं. ठीक आहे. 2 ग्लास मधलं पाणी त्यांनी एका निगेटिव्ह व्यक्तीपाशी ठेवलं आणि एका ग्लास मधलं पाणी त्यांनी पॉझिटिव्ह व्यक्तीपाशी ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे क्रिस्टल तयार झालेले होते, हे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये शिकवणार आहे, दाखवणार आहे. ते जे क्रिस्टल तयार झालेले होते ते क्रिस्टल निगेटिव्ह व्यक्तीचे पूर्ण ब्लॅकवाले आले होते आणि पॉझिटिव्ह व्यक्तीपासचे व्हाईट कलरचे क्रिस्टल आले होते. म्हणजे अफर्मेशन आपण जे बोलतो ते आपल्या बॉडीवर, आपल्या विचारावर, आपल्या शरीरावर कुठल्या प्रकारे काम करते ते इथे कळेल. त्याचप्रमाणे यांनी जेवणावर सुद्धा प्रयोग केला. त्यांनी भात घेतला, 3 भरणीमध्ये भात घेतला. ठीक आहे. त्यानंतर शब्द, विचार आणि भावनाची अद्भुत शक्ती. बघा, अफर्मेशन जरी म्हटलं, जरी नॉर्मल बोलणं वेगळी गोष्ट आहे, बट त्या गोष्टीमध्ये जीव ओतून जे फिलिंग्स टाकणं. जसं एक्झाम्पल जर म्हटलं तर तुम्ही पूजा करता. जेव्हा पूजा करता, ज्या ईश्वराला मानत असाल ना, तेव्हा तुमचं समर्पण बघा कसं असते. खूप असं आतून ओतल्यासारखं समर्पण असते त्या ईश्वराप्रती. त्याप्रमाणे तुम्हाला अफर्मेशन तिथे समोर टाकावं लागते. कुठल्याही गोष्टीसाठी अफर्मेशन बोलताना ऍट प्रेझेंट तुमचा जो कार नाहीये, पण तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं, हो माझ्याजवळ कार आहे, त्याला म्हणते जीव ओतून अफर्मेशन बोलणं. त्यांनी एक शब्द तयार केले, शब्दापासून विचार मधून ते भावना त्या भातामध्ये टाकल्या. आता बघा, 3 भरण्या तयार केल्या त्यांनी. 3 भरण्यामध्ये एका भरणीला खूप प्रेम म्हणजे खूप प्रेमाने बोलले त्याच्यासोबत. प्रेमळ जे अफर्मेशन असते, तू खूप छान आहे बाबा, तू माझ्या खूप कामी पडते, तुझे खूप धन्यवाद, तू माझ्या जीवनात आल्याबद्दल, माझं भरभरून मला जेवण मिळतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन त्यांनी प्रेमासाठी दिले. आता काहीही नाही म्हणजे त्या भरणीला ते काहीच बोलले नाही, पण या भरणीला असं रागाने बोलले, द्वेष, जेवढं कटू बोलता येईल तेवढं बोलले. या भरणीतले जे दिसत आहे ना तुम्हाला, काळा दिसून राहिला चावल, रिअल इमेज आहे ही, दिसत आहे. ज्याला इग्नोर केलं, म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच आहे की आपण आपल्या आयुष्यात काय करतो माहित आहे. आपल्या आयुष्यात जर एखादा व्यक्ती असला तर त्यांना आपण खूप भरभरून प्रेम करतो, तेव्हा आपल्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही किंवा ती व्यक्ती आपल्याला प्रेम करते. पण काहीच नाही म्हणजे जसं आपण मॉलमध्ये जातो, मग आपल्याला मॉलचा मालिक मिळो ना मिळो, आपल्याला काही फरक पडते का? आपल्याला मॉल घुमायचा आहे फक्त. फरक पडतो का काही मॉलमधून फिरून? अनम्यूट करा कोणीतरी, बरं नाही वाटत एकटं बोलायला. अनम्यूट करा मॅडम, ममता मॅडम, कुणी ज्यांना बोलायची इच्छा असेल तुम्ही अनम्यूट करा. आपण मॉलमध्ये गेलं म्हणजे मालकासोबत भेटायची इच्छा असते की मॉल घुमायची इच्छा असते, सांगा. मॉल फिरायची. असते ना. मग आपल्या जीवनात काही लोक असे असते ना,
आला तरी फरक पडत नाही आणि गेला तरी फरक पडत नाही. होतं ना असं? पण हा द्वेष बघा, द्वेष म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याला 10 वर्ष पहिले जर काही बोलून गेला असेल ना, तर ते 10 वर्षाचं आपण इथे सेट करून ठेवलेलं आहे. त्यांनी मला तेव्हा ही गोष्ट म्हटली. मग सांगा आता त्या भाताला बुरशी लागली काळी, तर आपल्याला इथं जंग नाही लागणार का? आपलं काहीच नुकसान नाही होणार का? मग त्यावेळेसची परिस्थिती माहितीये का तुम्हाला? त्यावेळेस होऊ शकते तो त्या व्यक्तीवर वेगळीच काहीतरी परिस्थिती असेल म्हणून तो कदाचित आपल्याला बोलला असेल रागाने. कदाचित त्याचं मूड नसेल, कदाचित त्याची इच्छा नसेल बोलायची म्हणून तो आपल्याला बोलला असेल. पण आपण त्याचे शब्द असे पकडून ठेवले आहे ना आपल्याजवळ जसं सोनं. मग त्याच्यात नुकसान कोणाचं होईल? प्लस आपलंच होणार आहे ना. याला म्हणते अफर्मेशन. म्हणून तुम्हाला आपल्याला जे पाहिजे ना त्याच गोष्टीचा विचार करायचा. वापरलेली शब्द, उपयोग किए गए शब्द. प्रेम, प्रेम म्हणजे सकारात्मक शब्द. फक्त आणि फक्त प्रेमाने वागा समोरच्या सोबत. बघा कुणालाही द्वेष, राग देऊन काहीही मिळत नाही. त्याच्याबद्दल काहीही नाही म्हणजे कोणताही शब्द नाही म्हणजे शांतता. म्हणजे बघा एखादा व्यक्ती आपल्याला काहीही बोलला, फक्त शांत राहा. असं समजा काहीच फरक पडत नाही मला. आपण एखाद्या झाडाजवळ गेलो आणि त्या झाडाला खूप शिव्या दिल्या, तर तो आपल्यासोबत बोलणार आहे का? प्रतिउत्तर देईल का तो झाड आपल्याला? देईल का? पण त्या झाडाचं नुकसान नक्की होईल हा. गुगलवर सर्च करून घे जा. झाडावर सुद्धा प्रयोग झालेले आहे. एक पॉझिटिव्हिटीचं, एक निगेटिव्हिटीचं, दोनही झाडावर प्रयोग झालेले आहेत. ज्या झाडाला निगेटिव्हिटी दिली ते झाड अक्षरशः सुकून गेलं. म्हणून बोलू नका झाडाला. कारण ते आहे म्हणून आपण आहे. कारण तुम्हाला माहितीये कोरोनामध्ये ऑक्सिजन भेटलेला नाही. मग तुमच्या आमच्यामधले कुणाचा तरी जीव गेला त्या ऑक्सिजनमुळे. म्हणून त्या निसर्गाला भरभरून प्रेम करायचं. एक थँक्यू म्हणायला काहीच जात नाही म्हणून द्यायचं. ठीक आहे. आता द्वेष, नकारात्मक आणि दुःखदायक शब्द. जर तुम्ही एखाद्याचा मग 10 वर्ष पहिल्याचा जो ट्रिगर तुम्ही त्या व्यक्तीचा तो एक शब्द इथे माइंडमध्ये फिक्स करून बसले तर नुकसान तुमचंच होईल. आणि सायन्सने सुद्धा प्रूव्ह करून ठेवलेलं आहे की जेव्हा इमोशनल वारंवार रिपीट होतात तेव्हा कॅन्सर सारखे आजार होतात. मग आता तुमचं चॉईस आहे. कोणाचं दुःख पकडून ठेवायचं आहे की तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर सारखे बिमाऱ्या तयार करून ठेवायचे. आपलीच चॉईस आहे. कधी हमेशा 2 रस्ते ठेवायचे, एक हा एक हा. आणि नक्की या रस्त्याने काय मिळणार आहे आणि या रस्त्याने काय मिळणार आहे नक्की चॉईस करणं शिका. कारण मी इथे यायचे पहिले लास्ट स्टेज मी सोडून दिली होती. हो म्हणजे शेवटी हार मानतो व्यक्ती, तुमच्यासारखी मी बी. असे 2 रस्ते ठेवले. एक ऍड लागली फेसबुकला, म्हटलं चला एकदा करायला काय जातं. हा रस्ता नाही घेतला मी म्हटलं याला रेकी शिकून जर फायदा नाही मिळेल तर मग इथंच जाऊ आपण. मी हे पण ठरवलं होतं. पण इकडे मला यायची कधी वेळच भेटली नाही ना. आता मी तुमच्या समोर प्रेझेंट आहे. ठीक आहे. मी तुमच्याच मधली एक, मी 10 वेळा सांगते, मी तुमच्याच मधली एक काय खूप भरभरून गेलेली निगेटिव्हिटीना, परिस्थितीना. एका गड्ड्यातून पडत नाही तर दुसऱ्या गड्ड्यात जाऊन लगेच दुसरा गड्डा पडलेला होता. त्या गड्ड्यातून उठताही आलं नाही एवढं भरभरून. म्हणून आयुष्य बदलता येते. फक्त आपला एक विचाराचा खेळ आहे आणि तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मी तुमचा हात पकडेल. ठीक आहे. आपण काय शिकलो याच्यातून? आपले शब्द, आपलेच विचार खूप शक्तिशाली असतात. सकारात्मक शब्द आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण करून देतात. नकारात्मक शब्द नकारात्मक परिणाम घडवतात. प्रेम, चांगले विचार, सकारात्मक बोलणे आपले जीवन सुधरू शकते. ठीक आहे. म्हणून धन्यवादची भावना हमेशा ठेवा. कारण तुमचा एक धन्यवाद तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते आणि समोरच्याचं सुद्धा बदलू शकते. ठीक आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड करा. कारण तुमच्याजवळ जे आहे ना, असे कितीतरी लोक आहे जगामध्ये, त्यांच्याजवळ तुमच्याजवळ जेवढं आहे ना त्याचे अर्धही नाहीये. पण आपण जातो कुठे शोधाला? आपले भांडे ना कपडे याच्याशिवाय आपल्याला वेळच कुठे भेटते ना. तिसरी गोष्ट आपल्याला विचार करणं, ओव्हर थिंकिंग. मग ओव्हर थिंकिंग येणार नाही का? जगाच्या बाहेर तर बघा किती सुंदर जग आहे, खूप सुंदर आहे. आणि त्या जगामध्ये मग स्वतःसाठी प्रेम करायचं आणि स्वतःसाठी जगाचं. मग बघा किती आनंद मिळतो जेव्हा स्वतःला सिलेक्ट नाही करत ना आपण. म्हणून हार मानून बसतो आपण घरी. बरं, एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला. आपण गाऊन कधी घालतो? ज्यांनी घातलं तो मनाला लावून घेऊ नका प्लीज. गाऊन कधी घालतो सांगा? रात्री नाईटला. नाईटलाच घालता. बरं, कोणी कोणी दिवसानं पण घालते. कामं झाले, सगळे कामं झाले. आता मुलांचं झालं, हजबंडचं झालं, सगळ्यांचं झालं. आता तर मी थकली माझ्यासाठी. आता घालतो मी गाऊन. सांगा गाऊन मध्ये कुठली एनर्जी येते? आता माझ्यामध्ये ती पॉवर नाहीये, ती शक्ती नाहीये. मी थकली म्हणून मी गाऊन घालते. त्या गाऊन मागचं एवढं रहस्य आहे.
पण आपण त्या गाऊनला इतकं युनिव्हर्सल युनिफॉर्म बनवून टाकलेला आहे आपला, पण तुम्हाला कळतच नाही त्या गाऊन घालून तुमची एनर्जी किती लो होते. आता घालणाऱ्याने घाला, तुमची इच्छा, पण बट नका घालू, माझं सजेशन आहे. कारण आपणच आपली एनर्जी विचारानेच हाय ठेवू शकतो आणि आपणच आपल्याच विचाराने एनर्जी लो करू ठेवू शकतो. मग चॉईस तुमची. ठीक आहे, आता सांगते मी तुम्हाला आपले शब्द आपल्यावर तथास्तु कसे म्हणतात. ठीक आहे, अफर्मेशन आहे म्हणून. अफर्मेशन तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पाहिजे तेवढाच विचार करा. सोच वही रखो जो चाहिए, त्याच्या समोरचा विचार करायचा नाही. काय पाहिजे, कार पाहिजे ना, कारचाच विचार करायचा. बाकी ते कशी भेटन काय भेटन तो बसलाय देणारा आणि तो देतो, तो नक्की देतो. मी इथं बसायच्या पहिले झिरो होती. आता मी सांगू नाही शकत माझं इन्कम, पण मी इथं बसायच्या पहिले झिरो होते. मग मी करत होती का तेवढे, कारण मी मशरूम कल्टिव्हेशन आणि झुंबा इन्स्ट्रक्टर, एवढं इन्कम नाहीच होतं जेवढं इथून भेटत आहे. म्हणून तो देतो. मी सांगितलं मला एवढे पाहिजे, त्यांनी मला तेवढे दिले. म्हणून तुम्ही बी तसंच क्रिएट करा. अजून 5 दिवसात मी सांगणारच आहे कसं करायचं, काय करायचं, कशा गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या, मी सगळं सांगणार आहे. आपले शब्द आपल्यावर कसे तथास्तु होतात ते समजून सांगते मी तुम्हाला आता. ठीक आहे, आपल्या बाळाला बाळा पडशीन म्हणणारे तुम्ही, मी आहे ना. आणि कोणी पाडलं आपल्या बाळाला सांगा, कोण पाडलं ना आपण. आपण किती पॉवर आहे आपल्यामध्ये सांगा बरं, आपण किती शक्तिशाली आहे. आपल्याच बाळाला पाडणारा आपण तथास्तु म्हणणारा, झाले ना आपले शब्द तथास्तु, झाले की नाही झाले. मग किती पॉवर आहे. मग आपण आपलं जीवन नाही बदलू शकत का सांगा. बदलू शकतो ना. जे नाहीये त्याच्यापेक्षा जास्त आपण मागू शकतो ना, बदलू शकतो ना आपलं जीवन. बोला, तुम्ही बोलणार नाही, तुम्ही बोलणार नाही, हा, आयुष्य चेंज होणार नाही. कारण जिथं मन बदलते तिथं विचार बदलते, तिथं एक ऍक्शन क्रिएट होते आणि ऍक्शन जिथं क्रिएट होते तिथं आपलं जीवन बदलते. म्हणून बोलणं खूप आवश्यक आहे. तुम्ही माझ्यासाठी बिलकुलही नाही बोलत आहे, तुम्ही तुमच्यासाठी बोला, जबरदस्तीने बोला. कारण तुम्ही जोडले माझ्यासोबत तर ती माझी जिम्मेदारी आहे 5 दिवसाची, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. समोर तुमचं डिसिजन आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते. ठीक आहे, आता पुन्हा अफर्मेशनचं सांगते. छत्रपती शिवाजी महाराजाला मा जिजाऊ काय संबोधायचे माहितीये तुम्हाला, सगळ्यांनाच माहितीये, सांगा मला. राजे, राजे. आता बाळराजे. सांगा, छत्रपती शिवाजी महाराज जे बाळ होते तेव्हा राजे होते का. मग त्या मातेच्या एका अफर्मेशनने राजे बनवलं छत्रपती शिवाजी महाराजाला. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजासारखं तेज निर्माण करून दिलं. मराठ्याला शिवाजी महाराजाचं साम्राज्य उभं करून दिलं ना. एवढी ताकद आपल्या अफर्मेशन मध्ये. पण आपण काय करतो, आपल्या मुलाला पाहिजे 90%, त्याच्या कमी तर पाहिजेच ते कोणाला. तिकडे 100 भेटले तरी चालते. पण आपलं अफर्मेशन काय असते आपल्या मुलांसाठी, हा तर मूर्खच आहे, याला काय भेटते 90%, हा काय घेऊ शकते का 90%. देतो ना अफर्मेशन, सांगा देता की नाही देत. कमीच बोलून राहिली फक्त. देता ना अफर्मेशन, मग त्याला 90% मिळेल का. मिळेल का 90. मग माता जिजाऊ बनायला लागेल ना. नर्मदेश असं काहीतरी लिहिलं आहे इथं. छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी आपल्याला माता जिजाऊ बनावं लागेल ना. मग बना ना माता जिजाऊ. मग 90% काही 100 जरी तुम्ही तथास्तु म्हणून दिले ना तरी 100 भेटल. आता आपले जे बुजुर्ग होते तुम्हाला माहित आहे, पाया पडले की हात का ठेवायचे आणि हात ठेवल्यावर तथास्तु म्हणायचे. कोणी तथास्तु आपापल्या लँग्वेजमध्ये वेगवेगळं होतं ते बोलण्याची पद्धत, पण म्हणण्याचा शब्द होता की तथास्तु. आणि इथूनच रेखी होते, प्रवाहित होते. याच हातामधून रेखी प्रवाहित होऊन आपण ज्या समोरच्याला तथास्तु म्हणतो ना, ते आपले शब्द सुद्धा वर्क करतात. पण आपण घेऊन झाडू घेऊन फिरतो गोल 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 आपल्या पोरांच्या. थोडीशी गलती झाली तर आपण तर मापही नाही करू शकत. चला जाऊ द्या, समोर नका करू असं. ठीक आहे, चला लाईफला सेलिब्रेशन मोड मध्ये कसं जगायचं ते सांगते मी तुम्हाला. सेलिब्रेशन मोड मध्ये जो आजचा दिवस मिळाला, रेकी फक्त आज मध्ये आहे. रेकी सोबत तुम्ही जेव्हा जुळाल ना, तुमचा गेलेला काळ परत येणार नाही आणि फ्युचर तुम्हाला माहित नाही. सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी काय होणार आहे हे कोणालाही कुणाचं माहित नाही. म्हणून लाईफला सेलिब्रेशन मोड मध्ये जगा. आता या सेलिब्रेशन मोड मध्ये कसं जगायचं ते सांगते. गुगलवर क्लास झाल्यानंतर सर्च कर जा. या पृथ्वीवरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करून जातात. आता टाटा बाय बाय हे नाही, गावाला नाही जात, परमनंट जातात, परमनंट. मग तिथं आज तुमचा, माझा, आपले मुलं, आपले हसबंड कुणाचाही नंबर लागला नाही. तर आजचा दिवस सेलिब्रेशन केला पाहिजे की मेरी जिंदगी में गम है बोललं पाहिजे. सेलिब्रेशन केलं पाहिजे ना सेलिब्रेशन. मग तुम्ही सगळे तयार आहात. मग काय करायचं, सकाळी उठायचं,
आरशासमोर जायचं, एक श्वास घ्यायचा आणि बघायचं स्वतःला, अच्छा मी जिवंत आहे. आणि साईडला पाहायचं, घरचे बी सगळे आहे. आणि ज्या ईश्वराला मानतात त्याला खरंच एक हृदयातून धन्यवाद म्हणायचं त्याला, की आजचा दिवस माझ्यासाठी आहे. आपण बघतो 6 महिन्याचं, माझं घर 6 महिन्यानं बनाल, मग मी 6 महिन्यानं खुश होईन. आणि 6 महिन्याच्या अगोदर मला हार्ट अटॅक आला तर वरतून जाऊन पाहिन मी घराला. आपण याच्यामध्ये जगतो, आपण आजमध्ये जगतच नाही. आपल्याला आजमध्ये मतलबच नाही. आपल्याला 6 महिन्यानं लग्न आहे, मग 6 महिन्यानं मी साडी घेईन, मी खुश होईन. साडी घेतल्यावर पण जी साडी आहे त्याच्यामध्ये मी खुश होणार नाही. प्रेझेंट मध्ये जगा. कारण एक श्वास घेतला, मग अशीच मी श्वास घ्या म्हटलं, वापस द्या म्हटलं तर कुणीही देऊ शकत नाही. कारण आपण बँकेचं बॅलन्स वाढू शकतो, पण श्वासाचं बॅलन्स वाढण्याची ताकद आपल्यामध्ये तुमच्यामध्ये कोणाही मध्ये नाहीये. कालचा गेलेला काळ जरी दुखी असेल तरी आजचा नाहीये ना. कल्पेशला परत फोन करून आठवण द्या. आजचा दिवस तुम्हाला तुमचा फ्युचर उद्याचा घडवणार आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला उद्या कसा पाहिजे, उदासवाला पाहिजे की हॅपीवाला पाहिजे. मग आज जर हॅपी राहिले तर उद्या तर आपोआपच हॅपी येईल ना. म्हणून आज मध्ये जगायचं. उद्याचं माहित नाही, कालचा गेलेला माझा होता नाही, खतम. याच्याशिवाय जास्त विचार करायचा नाही. आणि असे हात करायचे ते शाहरुख खान सारखे. तो शाहरुख खान कसा फेमस आहे या स्टाईल मध्ये, त्या आरशासमोर जायचे आणि म्हणायचं मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, थँक्यू सो मच ब्रह्मांड. एकदम म्हणून तर बघा, मग बघा कशी एनर्जी क्रिएट होते. आणि करा तुम्ही आता प्रॅक्टिकल, करा करा करा, हात करा असे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. करा नाही ना तर मग 5 दिवसात काही फरक जाणवणार नाही. फरक जाणवायचा आहे तर तुम्हाला करावंच लागेल. चला करा, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू युनिवर्स. थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. रोज मिरर प्रॅक्टिस करा. बघा, ते मिरर समोर उभं राहा आणि खरंच विचारा स्वतःला एक प्रश्न, की तुमचं असणं तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे. तुम्हाला माहितीये आपलं पहिलं घर कुठलं आहे सांगा मला. 15 बॅचला एकच आन्सर मिळाला, आजही तेच आन्सर भेटणार एकाला बहुतेक. सांगा आपलं पहिलं घर कुठलं आहे. आपल्या स्वतःला प्रश्न करा, आपलं पहिलं घर कुठलं आहे. माझा tummy. आपलं शरीर. ही बॅच बरोबर आहे. त्या बॅचनी मला बरोबर उत्तर दिलं. भरभरून तुम्ही टॅलेंटेड आहे, तुम्ही क्लास करून आलेले आहे. आपलं शरीर. आणि दुसरं घर आहे आपण जिथे काम करतो ते घर. आणि तिसरं घर कुठलं आहे, समाज. आता सांगा काळजी कुठल्या घराची घेतो. शरीराची काळजी घेतो आपण आपल्या राहत्या घराची काळजी घेतो. टेन्शन समाजाचं घेतो. आणि याचा ठेका दुसऱ्याला दिलाय की तू येईन मला प्रेम कर. बरोबर की नाही सांगा आता. बरोबर आहे. पण याला कोण प्रेम करा, याची प्रेम करण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे, दुसऱ्याची नाहीये. ही दुसऱ्याला दिलीच का. आपलं रिमोट दुसऱ्यांना का द्यायचं. आपलं चॅनल आपण बनवायचं, आपलं चॅनल आपण स्वतः चालवायचं आपल्या रिमोटनी. का द्यायचं ते रिमोट दुसऱ्याला. मग बघा बरं कसं दुःख येते. कारण तुम्हाला मला जर काही झालं तर 4 तासात, 4 किंवा 5 पकडा, 5 तास कोणी वाट नाही बघत. आता लगेच येतात लोक. आणि नाही आले तरी कोणी कोणाची वाटपट्टी होते. तुम्हाला मला जर काही झालं तर 5 तासामध्ये आपल्याच घरचे रक्ताची नाते आपल्याला तिथं नेऊन पोहोचतात जिथून आपण कधीही परत येऊ नये. तरी आपण स्वतःला प्रेम करत नाही. बरं जाऊ द्या, गेलो आपण. मग त्याच्यानंतर काय होईल. 13 दिवस सुंदर झेंडूच्या फुलाचा हार, ताजे ताजे. 13 दिवस. 13 दिवसानंतर 13वी झाली तर परमनंट प्लास्टिकचा हार. आणि मग फोटो कुठली आपली तिथं जिथं आपण कोणाचीच लावली नाही. किती दिवस, काही दिवस फक्त गेली आहे बाबा घरची. आणि मग त्याच्यानंतर परमनंट ती फोटो खाली बक्स्यामध्ये. कारण आपणच तर कोणाची लावली नाही, आपली कोण लावण. लावली का आपण, लावली का. मग सांगा स्वतःसाठी जगणं किती महत्वाचं आहे. इथून समोर जगा स्वतःसाठी. इथून समोर स्वतःलाच पहिली चॉईस तुम्ही. कारण तुम्ही जेव्हा राहाल तर तुम्हीच तुमच्या मुलाला हसबंडची काळजी घेऊ शकाल ना. आणि तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या जागेवर माझी दुसरी बहीण येऊन माझा क्लास करेल 100%. म्हणून स्वतःवर प्रेम करा. पहिलं प्रेम स्वतःवर, त्याच्यानंतर मुलं, हसबंड, आपलं घर. ठीक. कारण आपलं असणं महत्वाचं आहे. इथे लगेच येते, इकडे एक गेली लगेच येते इकडे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून इथून चालू करा प्रेमाची सुरुवात. ठीक आहे. बाकी रागणं काही देऊ. रिअल कंडिशन आहे जे प्रेझेंट मध्ये होत आहे ते. आपण काय करतो, फक्त विचार करतो. विचार आला की लगेच निघून गेला. पण त्याच्यावर थोडं विचार बी करत नाही की असं बी होऊ शकते. आणि असं झाल्यावर किती मोठा परिणाम होईल. खरं सगळ्यात महत्वाचं आपली मुलं. पण आपण सगळ्या दुनियाचं टेन्शन घेतो. यानं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं. सगळ्याचं टेन्शन आपल्यालाच येते. कशाला घ्यायचं टेन्शन. चष्मा माहितीये,
कुणाला जर चष्मा लागला त्याला जर दिसत नसलं, आपण म्हणतो का तुझा चष्मा दे मला मी लावतो? आहे का आपल्यात हिंमत? कारण आपल्याला माहिती आहे त्याच्या डोळ्याचा चष्मा आहे. मग तो तसंच तर समोरच्याचा विचार पकडून घ्यायचा, हा त्याचा विचार आहे, हा त्याचा चष्मा आहे, मला घ्यायचा नाही. तो बोलला ना मला बोलू दे, मला माझ्यापर्यंत आणायचा नाही, त्याचा चष्मा मला घालायचा नाही. बस ते चष्म्यामध्ये सोडून द्यायचं. ठीक आहे. आपण काय करतो नेहमी कंप्लेंट मोडमध्ये जगतो. सासूला, आपल्याला तर सासू चांगली भेटलीच नाही, आपण ते ब्रीद वाक्य बनवून ठेवलंय, ते चांगली बी असेल तरी भेटलीच नाही म्हणतो. ठीक आहे. हजबंडची तर कंप्लेंट, कुणाला वाईफची, कुणाला मुलाची, कुणाला बहिणीची, सगळ्यांना कुणा कुणाची कंप्लेंट असते. ठीक आहे. लाईफ आपण कंप्लेंट मोडमध्ये जगत असतो. आता याच कंप्लेंटला कम्प्लिशन मोडमध्ये कसं आणायचं ते सांगते. इथं असणाऱ्याचं प्रत्येकाचं जीवन खूप सुंदर आहे, पण आपण त्या सुंदरतेने कधी त्या जीवनाकडे बघितलंच नाही. आपण तेच बघितलं माझ्यात काय कमी आहे, पण त्या कमीपेक्षा बी माझ्याजवळ काय दिलेलं आहे जास्त आहे ते कधी तुम्ही बघितलं का? चला 5 गोष्टी लिहून द्या मला आज चांगल्या. तुमच्या आयुष्यात चांगल्या असलेल्या 5 गोष्टी लिहून द्या. जिथे लिहिणं आलं, जिथे ऍक्शन आले नाही तिथं रिझल्ट येत नाही, म्हणून लिहा. बघा आज जे लिहाल ना ते इथे क्रिएट होईल, इथे जे क्रिएट होईल म्हणजे तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट येईल. म्हणजे तुम्ही कुठेतरी त्या 5 सेंटेन्ससाठी एक एनर्जी क्रिएट केली का, हो माझ्या जीवनात बी ह्या 5 गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः एनर्जी क्रिएट केली ती पॉझिटिव्हिटीची. आणि बाकी लोक व्हिडिओ ऑफ करू नये, त्यांना काय म्हणू आता मी, धन्यवाद म्हणते. प्लीज व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ जर ऑन नाही कराल तर बाकी गोष्टी अगदी सहजतेने कळत नाही. जरी फिमेल असल्या तरी मेल पण क्लास करतात, ऑन करू शकता व्हिडिओ. काय सांगितलं मॅडम पहिले? 5 गोष्टी चांगलेली आहे तुमच्या आयुष्यात ज्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड फील कराल. फक्त 5 गोष्टी. पहिल्या नंबरवर तुम्ही स्वतःला ठेवा, पण रिक्वेस्ट करते मी. माझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण माझ्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य येणार आहे. म्हणून स्वतःला पहिल्या नंबरवर. हो, थँक्यू. खरंच आहे मॅडम, आपण खूप भाग्यशाली आहे. आपल्यापेक्षा जर जाऊन बघू ना आपण स्लम एरियामध्ये जाऊन बघा, आपण तर 1 मिनिटासाठी उभं नाही राहू शकत, ते त्यांचं अख्खे आयुष्य तिथं काढून राहिले. म्हणून आपण खूप भाग्यशाली जिथं बी आहे तिथं. झाले का? झालं का? लिहिलं का? हो. छान अफर्मेशन आहे मॅडम तुमची, बोलत जा. म्हणजे ऑलवेज तुम्ही तर नाव काय पण मॅडम तुमचं, व्हिडिओ ऑफ आहे का? कोणत्या मॅडम गौरी. लिहिले? अच्छा तुम्ही लिहिले का गौरी. गौरी मॅडम? अच्छा ठीक आहे, ते सॅमसंग आला ना म्हणून ते मी म्हटलं. ठीक आहे. आता कंप्लेंट मोडमधून कम्प्लिशन मोडमध्ये कसं यायचं बघा. खरंच जीवन खूप सुंदर आहे, फक्त दृष्टिकोन बदलवायचा आहे. जिथं दृष्टिकोन बदलला ना तिथं आपल्याच घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलाच दिसणार आहे. कुठलीही कमीपणा बघायची नाही, कारण इथं जेव्हा आपण दुसऱ्याला ठेवतो ना आपली एनर्जी ब्लॉक होते, समोरच्याची एनर्जी ब्लॉक होत नाही. ठीक आहे. कारण आपण नेहमी कंप्लेंट करतो ना, एकाएकी पडणाऱ्या त्या आई वडिलांना विचारा त्यांची कंडिशन काय आहे. कदाचित इथं कुणी असेल, त्यांना विचारा ती सिच्युएशन, त्यांना किती त्रास होतो त्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी. रोज कटकट करणारी असली, रोज कटकट करणारा असला, पण आपल्याच वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला साथ देणारा जोडीदार आपल्यासोबत आहे, म्हणजे आपण भाग्यशाली आहे की नाही सांगा? आहे आपण भाग्यशाली. पण आपण कंप्लेंटकडे जास्त लक्ष देतो. एकटे पडलेले आई वडील, त्यांच्या संघर्षाला, त्यांचं दुःख सुद्धा ऐकून घेण्यासाठी कोणीही उरलेलं नाहीये. ऐकता का? आज तुम्हाला रील मध्ये बघितलं असेल तुम्ही, इन्स्टावर एक रील बघितली का? मुंबईच्या बीचवर बसतो तो एक व्यक्ती, दुःख ऐकून घेण्याचे अर्ध्या तासाचे एवढे फीज
1 तासाची एवढी फीस असं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि तू खरंच ऐकतो. माहितीये तुम्हाला मुंबईचं कोणी आहे का माहितीये का तुम्हाला मॅडम? बघ जा. तो खूप रोज रील टाकतो आणि लोक जाते पण त्याच्याजवळ. कारण कोणीच ऐकत नाही. तुम्ही दुःख सांगा साईडचा असा उठून जातो. कोणी कोणाची निगेटिव्हिटी कोणीच घेत नाही. दुःख म्हणजे काय, वाईट बोलणं म्हणजे काय, निगेटिव्हिटी क्रिएट करणं. मग तुमची निगेटिव्हिटी कोणी घेईल का? म्हणजे काय होतंय ना, आता रेकीमध्ये आल्याने तुम्हाला कळेल. तुम्ही जेव्हा आपण आपल्याविषयी आणि आजूबाजूच्या विषयी जेव्हा वाईट बोलतो ना, तेव्हा ब्लॉकेजेस तयार होते आपल्यामध्ये. मग आपण म्हणतो अरे माझ्यासोबत या व्यक्तीचं नातं खराब कसं झालं, कारण आपणच तर ते वाईट बोलून ब्लॉकेजेस ब्लॉक केले ना. तुम्ही अनुभव करजा, कधी जर कोणाच्या विषयी जर वाईट बोलले असेल ना, ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असं. हो. अनुभव घ्यायचा कधी. म्हणून वाईट नाही बोलायचं. वाईट बोलणं म्हणजे आपण त्यांना सांगत आहे की मला तुझी गरज नाही, म्हणून ती एनर्जी आहे, सगळं एनर्जी आहे, ती व्यक्ती आपल्यापासून दूर होते. ठीक आहे. म्हणून कंप्लेंट करायची नाही. आपण सतत मुलांबद्दल कंप्लेंट करत असतो, माझी मुलं असे, माझी मुलं तसे. अहो हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बघा, कितीतरी रांगा लागलेल्या आहे. जे ईश्वरानं तुमच्या पदरी जे सुख दिलेलं आहे ना, त्या सुखासाठी कितीतरी पॅरेंट्स अशी लाईन लावत आहे, करोडो लाखो रुपये खर्च करत आहेत. पण आपण आपल्या मुलाची कंप्लेंट बघतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या समाजात आपण राहतो ना, त्या समाजामध्ये ज्या मुलांमुळे तुम्हाला आई होण्याचं गर्व प्राप्त झालं ना, अगर हे प्राप्त नसतं झालं ना, तर त्या समाजाने तुम्हाला कधीही विचारलं नसतं. मग ज्यांच्यामुळे झालं आपल्याला आई मातृत्व होण्याचं जे सुख आपल्याला प्राप्त झालं, त्या मुलांप्रती एकदा धन्यवाद. कधीतरी एवढा विचार केला का तुम्ही? कधीतरी एवढा विचार केला का की ज्यामुळे मला या समाजात अस्तित्व मिळालं, त्यासाठी सुद्धा एकदा ग्रॅटिट्यूड फील करावा म्हणून? पण करा इथून समोर. ठीक आहे. कारण माहिती का, प्रॉब्लेम कमतरतेत राहत नाही, प्रॉब्लेम आपल्या दृष्टिकोनात राहते. त्या ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेला आहे, पण आपला फोकस फक्त कंप्लेंटवर जातो की माझ्या आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी आहे. इथं तर देवाला सुद्धा परफेक्शन जमलं नाही. प्रभू रामचंद्रांना सगळ्यांना आदर्श पुरुष म्हणून तुम्ही ओळखताच. ते पत्नी म्हणून, पत्नीसाठी कधीतरी चुकले ना, पती म्हणून अग्निपरीक्षा द्यावं लागली सीतामाताला, चुकले ना. मग आपण सगळ्यांना सांगतो आय एम अ परफेक्ट. इकडे परफेक्शन असो नसो, पण आय एम अ परफेक्ट. कुणीही परफेक्ट नाही या जगात. सगळ्यांमध्ये काही ना काही, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. आता मी एक गोष्ट सांगते, माझ्याकडे ना एक हजबंड वाईफ आले होते काउन्सिलिंगसाठी. जेव्हा ते आले नव्हते, सॉरी, व्हिडिओ कॉलवर घेतलं मी, त्यांच्याच घरी होते ते, व्हिडिओ कॉलवर घेतला. तेव्हा ते दोघेही इतके म्हणजे क्रोधात होते की त्यांना सुसाईड करायचं होतं, लास्ट स्टेप, किंवा डिवोर्स घ्यायचा होता एकमेकापासून. 2च ऑप्शन होते आमच्याजवळ म्हणे. तर ते माझ्याजवळ, त्यांना काय म्हटलं, तुम्ही असे बसा सरळ, एक पेज घ्या आणि त्या पेजवर दोघेही एकमेकाविषयी वाईट लिहा पहिले. आणि मी पण त्यांना पूर्ण एनकरेज करत होती, लिहा पुन्हा, मॅडमने कुठे काय बोलले तुम्हाला, लिहा लिहा लिहा. 10 वेळा सांगत होते लिहा मॅडम लिहा सर, आठवण करून द्यायची. त्यांनी सगळं लिहिलं आणि ते दोन्ही पेज, मग आता काय करायचं म्हणे, म्हटलं त्या पेजला असं पलटून ठेवा. त्यानंतर दुसरं पेज घ्या आणि त्यामध्ये लिहा, म्हटलं तुम्ही ज्या दिवसपासून भेटले ना, त्या दिवसपासूनच्या फक्त चांगल्या गोष्टी लिहा. आणि त्यांनी खरंच चांगल्या गोष्टी लिहिल्या, फक्त चांगल्या. समोरून मी त्यांना एनकरेज करतच होती की लिहा, तुम्हाला लिहावंच लागेल. विचार करा, नकारात्मक लिहिल्याने काय झालं, माइंड मधून तो थॉट निघून गेला. आणि पॉझिटिव्ह विचाराने काय झालं, ज्या व्यक्तीविषयी राग भरला होता तो चांगला झाला, त्या व्यक्तीविषयी एनर्जी चांगली क्रिएट झाली. मग त्यांनी काय म्हटलं, आता याचं काय करायचं, म्हटलं हे दोघंही एकमेकाचं एकमेकांना द्या. दोघांनाही एकमेकाचं द्यायला सांगितलं, दोघांनी वाचलं. आता सांगा काय झालं सण समोर. आपण खूप हुशार आहे. आप भारत किनारे सबसे भारी आहे ना, हुशार. आपण सांगा काय झालं सण. त्यांचे एकमेकांबद्दलचे विचार चेंज झाले असतील. झाले. अक्षरशः मॅडम बोलणं तर सोडा, म्हणजे मेल रडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. अक्षरशः अश्रूच्या धारा. म्हणजे कुठंतरी एवढ्या चांगल्या गोष्टी पाहायला होत्या, पण आम्ही त्या चांगल्या गोष्टी पाहतच नव्हतो, फक्त वाईट गोष्टीकडे लक्ष देत होतो. आणि त्यामुळे आमचं रिलेशन तुटणार होतं. दुसऱ्या दिवशी जो व्हॉट्सअपवर मेसेज आला ना, भरभरून इतका लिहून, म्हणजे इतकं छान वाटलं ना तो मेसेज ऐकून, चला आपल्यामुळे कुणाचा तरी संसार वाचलेला आहे. म्हणून त्या रेकी सोबत जेव्हा जुळाल ना, जे मागाल ना तिथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. सगळं फक्त तुमचा विश्वास. आणि जिथं विश्वास नाही तिथं रिझल्ट कधीही येत नाही. ठीक आहे. चाल रे नुसतं रडतो.
एक लास्ट वाला टॉपिक आहे, मग क्लास संपला, कारण 5 मिनिटं आपण लेट जॉईन केलं ना म्हणून. ठीक आहे. मेडिटेशन उद्या मी 7 चक्र आणि ओरा शिकवणार आहे. आपलेच 7 चक्र आपल्यासाठी, आपल्या परिवारातील लोक आपल्यासोबत का बरं असा बिहेवियर करतात. आता आपण असं नाही म्हणणार आहे हा माझ्यासोबत असा वागते, आपण सरळ म्हणणार आहे या व्यक्तीचं हे चक्र ब्लॉक आहे. समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिकणार आहे तुम्ही उद्यापासून. ठीक आहे. व्यक्तीचा औरा पाहायला शिकणार आहे आणि रेकीविषयी थोडी माहिती देईन, आणि परवाच्या दिवशी सेल्फ लव्ह साठी एक मेडिटेशन घेईन परवाला. खूप छान ते मेडिटेशन माझ्या सगळ्या स्टुडंटला आवडते. डान्स करायला लावते मी, स्वतःसाठी जगायला सांगते, स्वतःवर प्रेम कसं करायचं ते शिकवते. ते 3ऱ्या डेला घेईन मी. उद्या मी तुम्हाला औरा आणि 7 चक्र शिकवेल. चालेल. बोलत चला. तुमचं बोलणं माझ्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आहे, म्हणून बोलत चला. अनम्यूट करा. उद्या ना एकदा प्रायमरी शाळेचा हल्ला किती छान वाटन. मला बी छान वाटन. मी प्रायमरी शाळेची टीचर बनली, मला बी वाटन. आनंद घेऊ द्या ना मला त्याही गोष्टीचा. मी नाहीये प्रायमरी टीचर, पण मला आनंद घ्यायचा इथं. चला आपण, अच्छा कोण बोल, हा मॅडम तुमचं नाव काय म्हटलं. मोटोरोला म्हणून आहे. माझं नाव शिवांगी मॅडम. अच्छा 2 आहे, 2 मोटोरोला म्हणून आहे. काय म्हटलं मॅडम. गौरी सॅमसंगचं आहे का? अच्छा ठीक आहे. गौरी मॅडमला ठीक आहे, जो बोललो तो काही प्रॉब्लेम नाही. गौरी मॅडम स्कूटीची सर्व्हिसिंग करता ना. हो. करता. आणि भांडे तर रोजच घासतो, आपल्याला करमत नाही किचन मध्ये. पोचा बी लावतो रोज, आंघोळ बी रोज करतो, कपडे बी रोज धुतो ना. आता सांगा, इथली सर्व्हिसिंग केली का. आणि होते इथली सर्व्हिसिंग केली का कोणी. कोणीच नाही. नाही केली ना. आता विचार करा तुम्ही, कितीतरी वर्षापासून तुम्ही इथे भरून ठेवलेलं जे आहे त्याचा त्रास तुम्हाला होत नसेल का. वारंवार इमोशन जे रिपीट होऊन राहिले, त्यामुळे बीपी शुगर जो होऊन राहिला तो कुठून होऊन राहिला. कारण आतमध्ये किती भरून ठेवलाय, एनर्जी ब्लॉक केली ना. ती एनर्जी ब्लॉकमुळे कुठून ना कुठून बिमारीच्या स्वरूपातून शरीरातून ती बाहेर पडते एनर्जी. मग इथलं सर्व्हिसिंग केलं काय बरं मला सांगा. आपणला डस्टबिन आहे, त्या डस्टबिन मध्ये कचरा कधीपर्यंत टाकू शकतो आपण. जोपर्यंत दाबून येईल आंतरिक कधीपर्यंत. आणि एकदा जर ते भरलं तर ओव्हरफ्लो होऊन बाहेर येईल ना. बरं मग मी तरी बी ठरवलं आता मला फेकायचंच नाहीये तो कचरा, तर मग काय होईल तुम्हालाही माहित आहे. किती गंदा वास येईल. वास येईल ना. मग इथं किती लोकांना भरून ठेवलं, किती पूर्ण रिश्ते नाते मैत्रिणी आजूबाजूच्या सगळे पुऱ्या दुनियातले इथं. ते तर सोडा, हिरोनं काय हिरोईन सोबत केलं ते बी इथंच. त्रास कोणाला. आपल्याला मग याची सर्व्हिसिंग करणं आवश्यक होती की नाही होती. आहे ना. चला लिहा आता वाईट गोष्टी 10, मग सांगते मी तुम्हाला. अशा 10 गोष्टी, व्यक्ती असो, व्यक्तीचा राग असो, कुठल्याही 10 गोष्टी असेल, फक्त 10 लिहा. कुठल्या व्यक्तीने तुम्हाला काय म्हटलं, त्या व्यक्तीचे शब्द तुम्ही इथं पकडले असेल, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होऊन राहिला, तुमचाच बीपी शुगर तुम्ही हाय करून घेता दुसऱ्याच्या विचाराने, ते सगळं लिहा तिथे. लिहा. त्याच्यासाठी आहे मॅडम हे, ज्या मॅडमनी मला आता मेसेज केला मॅडम तुमच्याचसाठी आहे. जे बी माइंडमध्ये ते ओव्हर थिंकिंग जर तुम्हाला कमी करायचं असेल तर सरळ लिहायचं आणि त्याला जाळून टाकायचं. लिहिणं जाळणं म्हणजे एक थॉट इथून रिमूव्ह होते. मी रेकीमध्ये याच्या पहिले 25 पेज लिहायची, एवढं भरलेलं होतं. आता मी फक्त मोजून 5 गोष्टी लिहिते, त्या बी मला नको माझ्या आयुष्यात म्हणून. मग ते कमी करण्याचं एकच सोल्युशन आहे, हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. तुम्ही जर सायकॅट्रिक्स कडे जाल ना, तर डॉक्टर सुद्धा सांगतात तुम्हाला हे लिहायला. आणि तुम्हाला जर माहित असेल ना, सायकॅट्रिक्स कडे रेकी हिलिंग आणि NLP हिलिंग दिली जाते, पण विदाऊट न सांगता. त्यांच्याकडे एक रेकी हिलर असतो,
पण ते कसं त्यांचं अस्तित्व कमी होईल ना. म्हणून ते लोक सांगत नाही, डॉक्टर लोक. सगळं लिहायचं, जेवढाही त्रास होते सगळं लिहायचं मॅडम. सगळं आपल्यासाठी आहे. आपणच राणी बनवू शकतो ना, आपण भिकारी बनवू शकतो. तो जसं चॅट जीपीटी बनवून देते. चॅट जीपीटीला काय सांगतो आपण, मला राणी बनायचं आहे, म्हणजे आपणच विचार क्रिएट केला, मला राणी बनायचंय म्हणून तुला राणी बनवून दिलं. मग सांगतो त्याला मला भिकारी बनवून देतो, मग तुम्हालाही भिकारी मधली फोटो बनवून देतो. मग विचार तर आपलेच होते ना त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे. आणि व्हिडिओ ऑफ वाल्या लोकांना तर रिझल्ट बिलकुल येणार नाही. मी ऑन आहे. हा, ज्यांचे ऑन आहे त्यांचे ते दिसत आहे मला, पण जे ऑफ आहे ना, ऑफ मध्ये काय करणार आहे? ऑफ मध्ये तर करूनच राहिलो ना आपण घरचे कामं. आले बा. मॅडम तुम्ही मला पर्सनल मेसेज कर जा, मी तुम्हाला गाईड करते. नाव नाहीये तुमचं, विवो काहीतरी, मोटोरोला काहीतरी, मला पर्सनल मेसेज कर जा, मी सांगते तुम्हाला. झालं का लिहून? बघा आता याला काय करायचं, पेज पकडायचं आणि जाळायचं. कंटिन्यू 3 महिने करा. तुम्हाला ज्याही गोष्टीचा त्रास असेल ना तो पूर्ण पूर्ण निघून जाईल. आणि तुम्ही जर करणार नाही तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय होईल? माझा आवाज येत आहे का? हो हो मॅम. खूप जणांची व्हिडिओ पॉज झाल्यासारखे वाटले. अच्छा, सरळ आवाज येत आहे ना मॅडम? ममता मॅडम माझा आवाज येत आहे? हो 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 येतोय. अच्छा ठीक आहे. पकडायचं आणि जाळायचं. रोज करा 3 महिने कंटिन्यू. माइंडमध्ये जेवढंही भरलाय ना, अगर तुम्हाला 3 दिवसात रिझल्ट नाही आला ना, तुम्ही मला मेसेज करून सांगा. 3 दिवस तरी करून बघा. आणि 3 दिवसात जर रिझल्ट आला ना, तर मग कंटिन्यू समोर करा. पण 3 दिवस जर तरी करा, कारण माझ्याजवळ भरपूर स्टुडंट त्यांनी केलं आणि मला लगेच मेसेज केला की आम्हाला एवढी सुंदर झोप लागली, जे याच्या पहिले आम्हाला झोप नाही लागत, ती झोप कसं लागल? सगळ्यांना भरून ठेवलं माइंडमध्ये, तर झोप कशी? ते डान्स करतात ना वरत माइंडमध्ये. मग सगळ्यांना काढा लागेल ना तुम्हाला, तिथेच थोडी ठेवायचं आहे माइंडमध्ये बसून. म्हणून काढणं शिका, काहीही पकडू नका. जेवढे हलके राहणार ना आतमधून, तेवढे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे. तेवढं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भरभरून मिळणार आहे. सगळ्यांचे व्हिडिओ असे पॉज झाल्यासारखे वाटत आहे. आवाज येत आहे का माझा? हो हो मॅडम हो येत आहे. येतोय. अच्छा ठीक आहे. आज ना थोडा पावसामुळे नेटवर्क इश्यू सगळीकडेच असतो म्हणा काही दिवस. आजपासून सर्व्हिसिंग कराल का? या सर्व्हिसिंगला हो चार्ज नाही लागत. हो 2 हात मॅम. लागते, 5 रुपयाचा पेन लागते आणि मुलांचे उरलेले वही पुस्तकं लागते. खर्च नाहीये ह्या सर्व्हिसिंगचा. कराल ना? हो मॅडम. कराच लागत. 5 दिवसासाठी जुळले, 5 दिवस तरी करा. समोर मग तुमचा प्रश्न. मी रोज विचारणार आहे तुम्हाला केलं की नाही केलं. आणि आरशासमोर जायचं रोज सकाळी आणि तिथे असे हात करायचे आणि सांगायचं त्या ब्रह्मांडाला तुम्हाला काय पाहिजे. ठीक आहे. उद्या बाकीच्या गोष्टी कशा स्वतःच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचे ते पण सांगेल मी उद्या एक ट्रिक. ठीक आहे. भरपूर काही भेटणार, टेन्शन घेऊ नका. जरी 5 दिवसाचा फ्री असला तरी निस्वार्थ क्लास आहे हा. ठीक आहे. कारण माझी इच्छा आहे घरोघरी रेकी पोचावी. आणि जेव्हा एका घरात एक व्यक्ती जरी रेकी शिकला असला ना, तर त्या व्यक्तीचे 5 जणांचं आयुष्य तो एकटा व्यक्ती बदलू शकते. एवढी पॉवर रेकीमध्ये आहे. आज लोक डॉक्टरकडे जात नाही. तुम्हाला माहिती आहे डॉक्टरकडे गेलं तर 5 लाखाचा चुना लावून येतोय. कारण तो डॉक्टर त्याच्या भावाजवळ पाठवते, तो डॉक्टर त्याच्या वहिनीजवळ पाठवते आणि तोच डॉक्टर त्याच्या सासूजवळ पाठवते. तिथंच असं गोल गोल घुमवते ना आपल्याला 5-10 लाखाचा चुना लावते ना. मग आता लोक म्हणून नॅचरल थेरपीकडे वळलेले आहेत. त्यांना नॅचरली ठीक व्हायचं आहे. नॅचरली मग कुठे जाईन? तर मग रेकी तर आहेच नॅचरली. तुमच्याच मध्ये असलेली शक्ती आहे ते. आपल्याच मध्ये ती पॉवर आहे. मग तुम्ही म्हणाल तू आमच्यामध्ये पॉवर आहे, ते ऍक्टिव्ह कशी नाही? आता सांगू का तुम्हाला? याचं थोडंसं सांगून देते. ऍक्टिव्ह का नाही मग आमच्यामधली पॉवर आहे तर? आपण जी लाईफस्टाईल जगलो आजपर्यंत, ज्या विचाराच्या माध्यमातून आपण आपली एनर्जी ब्लॉक केली, त्यामुळे आपली एनर्जी ब्लॉक झाली ना. माझे हे असे, माझे ते तसे, पैसे नाही माझ्याजवळ, माझं हे दुखत आहे, ते दुखत आहे, म्हणजे आपली एनर्जी ब्लॉक झाली. तुम्ही मी एनर्जी, शब्द एनर्जी आहे. ठीक आहे. अजून बी माइंडमध्ये बसवा. तुम्ही कुठलंही शरीर नाहीये, मी बी कुठलं शरीर नाही, फक्त एनर्जी आहे. आणि जे बोलन तेच एनर्जी आपली बाहेर क्रिएट होते. बघा एखाद्याला म्हटलं, अरे तुला आत्ताच आठवण केली होती तुझा फोन आला.
कळते एनर्जी पोहोचते तिथेपर्यंत, म्हणून ही एनर्जी आहे. ठीक आहे. मी कुठली गोष्ट सांगत होती, माझ्या डोक्यातून गेली. ममता मॅडम कुठली गोष्ट सांगत होती मी? आपले हे लिहायचे मॅडम जे 10 गोष्टी ते झाडाच्या रोज. अच्छा ठीक आहे. लिहा आणि जाळा. कुठली तरी गोष्ट सांगत होते, बोलता बोलता विसरले मी. आपण जे बोलतो तेच एनर्जी. नॅचरल आपण जे बोलतो तेच हा होते. रेकी नॅचरल हिलिंग रेकी. प्रोसेस आहे. आता तुम्ही म्हणाल मग आमची एनर्जी आता, तर मग आम्हाला शक्तिपात करायची गरजच नाही, मग मी कशाला ऍक्टिव्ह करून देऊ? आता बघा, तथागत गौतम बुद्धाला 12 वर्ष लागले ज्ञान प्राप्त करायला. तुम्ही 12 चे 24 वर्ष करा ध्यान, तुमची नॅचरल ऍक्टिव्ह होईल रेकीची ही एनर्जी. नॅचरली ऍक्टिव्ह करायची आहे, पण गुरुद्वारे करायची आहे तर मग तो शक्तिपात असतो. ठीक आहे. 2 ऑप्शन असते. काही काही लोक म्हणतात ना शक्तिपातच का करायचा, पण शक्तिपात नका करू असं बी होते. कुठला बी एक ऑप्शन आहे. मग आता तथागत गौतम बुद्ध पवित्र होतं तेव्हा आपला भारत, त्या पवित्र भारतामध्ये 12 वर्ष लागले. 12 दुने 24, 24 मध्ये होते की नाही होत ना, आपण वाचतो की नाही वाचतो तेच तर माहित नाही आपल्याला संध्याकाळचं. जाऊ द्या, टेन्शन घ्यायचं नाही जास्त लोकांचं. आपला विचार करायचा, स्वतःला प्रेम करायचं भरभरून, कारण आपलं असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या असण्याने दुसऱ्याचं बी आयुष्य बदलायचं आहे आणि स्वतःचं बी आयुष्य बदलायचं आहे, म्हणून स्वतःला भरभरून प्रेम करायचं आहे. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. आजचा क्लास इथे संपला. उद्या 7 चक्र आणि ओरा बघू, आणि परवा तुमच्यासाठी स्पेशल मेडिटेशन आहे, ते मेडिटेशन अटेंड करा सर्वजण. ठीक आहे. चला, काही प्रश्न आहे का तुमचे? प्रश्न विचारत चला. कुणालाच काही प्रश्न नाही? तर नाही. काय? कोण काही बोललं का? बरं, ठीक आहे. आवडला क्लास? आवडला? काही चुकलं असेल तर माफी. ठीक आहे. कारण शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, शब्दाची रचना मागे पुढे होते, काही मनाला लावून घ्यायचं नाही. शेवटी जगा स्वतःसाठी. माझं एकच उद्देश आहे की स्वतःसाठी जगा. सगळ्यांसाठी जगून झालं आता. सगळ्यांना भाजीपोळी बनवून द्यायची, सगळ्यांना वाढून द्यायचं, सगळ्यात शेवटी आपण जेवायचं, असं करायचं नाही. सगळ्यांना म्हणायचं सोबत आहे, सोबत जेवायचं आहे. एवढा मागचा नंबर स्वतःचा कधीही लावायचा नाही, कारण 4 तासात दुसरी माझी बहीण येणार आहे म्हणून सांगते मी. असं कधीही करायचं नाही. पहिलं स्थान स्वतःसाठी. ठीक आहे. युनिव्हर्सल ड्रेस कोणीही घालू नका, क्लासला तरी नका घालू, कारण एनर्जी तुम्हाला वाढवायची आहे, कमी करायची नाहीये. ते एनर्जी वाढवण्यासाठी असं बसा, छान तयारी करून बसा. मी जेव्हा फर्स्ट ऑनलाईनचा क्लास घेतला ना, तेव्हा एक लेडीज, एक मॅम होती, तेव्हा अशा कंडिशन मध्ये बसल्या होत्या ना, म्हणजे पहिला जो व्हिडिओ बघून इतक्या दुखी होत्या त्या, इतक्या दुखी होत्या. 18 वर्षाचा प्रॉब्लेम होता, हजबंड वाईफ बोलत नव्हते. 18 वर्ष रेकी शिकून छान हजबंडनी आता मंगळसूत्र गिफ्ट केलं, कानातले गिफ्ट केले. म्हणजे एवढा सुंदर अनुभव आहे. पण माझं पहिलं तेच सांगायचं होतं की पहिले गाऊन बदलावा लागेल तर तुमचं आयुष्य बदलेल. ठीक आहे. म्हणून तुम्ही तुमचा जोही प्रॉब्लेम आहे तिथपर्यंत आरामात पोहोचू शकता. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. 5 दिवस मी आहेच. समोर जो कोणी माझ्या सफरला समोर येईल तरी पण मी सोबतच आहे. ठीक आहे. आणि नाही बी करांना समोरचा क्लास तरी बी मी सोबत आहे. मला एक फोन करून द्यायचा. मी काही तर सांगेल. एवढं नाही सांगेल पण एवढं नक्की सांगेल. ठीक आहे. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इथून पुढे अशाच ऊर्जासोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर व दीर्घायुष्य हा ईश्वर, हा ब्रह्मांड भरभरून घेऊन येऊ, मी हीच ब्रह्मांड चरणी प्रार्थना करते. थँक्यू. तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. 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 चला. थँक्यू मॅम. तुम्हाला पण थँक्यू. थँक्यू.